सियावर रामचंद्र की जय. आपल्या लहान भावाला युद्धासाठी उठवल्यानंतर कुंभकर्ण जागा झालाय आणि तो रावणाच्या कडती आलाय. रावणाला त्याने केलेल्या कृत्याबद्दल कुंभकर्णाने सुनावलंय. तो म्हणतोय की रावणा, अरे हे तू काय केलंस, कशासाठी केलंस? एखाद्याची स्त्री त्याच्या मर्जीविरुद्ध आणून तिला असं ठेवणं, आपल्याकडे डांबून ठेवणं योग्य नाहीये. आणि कदाचित तू रामाचा प्रभाव विसरलेला दिसतोयस. हे करणं अयोग्य होतं, हे कुंभकर्ण शिकवतोय. नीती विरुद्ध आहे सांगतोय. रावणाची स्थिती बघा. त्याच्यासाठी ज्याला रामाला मारण्यासाठी उठवलंय तो कुंभकर्ण रामाचं कौतुक करून रावणाला तू चूक कसं केलंय हे सांगतोय. रावणाला नसतं कळत. ज्याचं त्याला द्यावं हे कळत नाही. रावण कुंभकर्णालाच म्हणतोय, तू मला शहाणपण शिकवण्याची गरज नाहीये. मी तुला मोठा भाऊ, लंकेचा राजा म्हणून आज्ञा देतोय. तू जाणार आहेस की नाही? तो म्हणतो, बंधू, लंकेच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मला गेलं पाहिजे. मी जातो. मी रामाच्या, लक्ष्मणाच्या विरोधात युद्ध करतो. जे काही मला पराक्रम दाखवायचा आहे तो मी दाखवतो. तुम्ही मला आशीर्वाद द्या. मग काय, रावणाच्या आनंदाला पारावार राहत नाही आणि तो आपल्या गळ्यातला सोन्याचा कंठा काढून कुंभकर्णाच्या गळ्यामध्ये घालतो आणि विजयी भव असा आशीर्वाद देतो. तो म्हणतो, मला वाटतंय की माझ्यासोबत सैन्य पाठविण्याची गरज नाही. मी एकटाच जाऊन, नाहीतरी आत्ता झोपेतून तुम्ही उठवलंय, भूक लागली आहे, खाऊही दिलं नाही, मी सगळ्या वानरांना खाऊन टाकतो. बऱ्याच दिवसानंतर माझी भूक सुद्धा भागेल. रामाला संपवतो आणि मगच येतो. सैन्य नका पाठवू. रावण म्हणतो, असं नकोस करू. काही सैन्य सोबत घेऊन जा. भली ते तुझ्या लगेच कामात येणार नाही, पण जरा बाजूला ठेव. आणि या विशालकाय कुंभकर्णाला त्याने आपला आकार पुन्हा एकदा वाढवतो आणि तो लंकेच्या बाहेर पडायला लागतो. अवाढव्य पर्वतासमान असलेला कुंभकर्ण रामचंद्रांना लंकेच्या बाहेरून दिसतो. रामचंद्रांना आश्चर्य वाटतं की हा कोण आहे असा वीर की जो पर्वतासारखा अवाढव्य आहे. ते विभीषणाला बोलवतात आणि म्हणतात की हा कोण पर्वतासमान महाभयंकर राक्षस येतोय? हा राक्षस आहे की अजून काय आहे? विभीषण सांगतो, हा असुरच आहे, राक्षसच आहे आणि तो माझा मोठा भाऊ आहे. रावणाचा छोटा भाऊ आहे, कुंभकर्ण त्याचं नाव. म्हणाला हा कुंभकर्ण प्रचंड पराक्रमी आहे. रावणाने आपलं एक महाभयंकर अस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि या अस्त्रापासून आपल्या सगळ्यांनाच वाचायला हवं. कारण कुंभकर्णाचा पराक्रम एवढा आहे की आजपर्यंत हजारो वेळा त्यानं युद्ध केलीत. देव, दानव, यक्ष, गण, गंधर्व, राक्षस, असुर सगळ्यांच्या सोबत तो लढलाय आणि एकही जण कुंभकर्णाला हरवू शकलेला नाही. हजारो युद्धांच्या मध्ये जय मिळवून कुंभकर्ण प्रचंड शक्तिशाली बनलेला आहे. म्हणजे असं देवांनाही हरवू शकला नाही. कसं काय? कथा सांगतो म्हणाला. विभीषणाने सांगितली रामचंद्रांना कथा. हा कुंभकर्ण प्रचंड खादाड, ह्याला खूप भूक लागायची आणि एकदा भूक लागून असा भुकेने तगमगू लागला की त्याला काहीच सुचायचं नाही. मग तो पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांना खाऊ लागायचा, माणसांना खायला सुरुवात करायचा. एक दिवसात त्याचं खाणं एवढं प्रचंड
की शेकडो प्राणी त्याच्या पोटात जायचे. रोज उठायचं, भूक लागली की बाहेर पडायचं, अनेक प्राण्यांना, माणसांना, आपल्याच राज्यातील प्रजेला खायचं आणि तुडुंब पोट भरून झोपायचं. ही त्याचं रोजची दिनचर्या होती. एके दिवशी सगळे प्राणी देवराज इंद्राकडे गेले आणि त्यांना म्हणाले की देवराज, यानं जर अशाच वेगाने माणसं खायला सुरुवात केली तर सृष्टीवर प्राणी उरणार नाही हो. माणूस उरणार नाही, प्राणी उरणार नाही, काहीही उरणार नाही. हा सगळा संपवून टाकेल. वाचवा. देवराज इंद्रांना कुंभकर्णाच्या या कृत्याचा प्रचंड राग आला आणि त्यांनी कुंभकर्णासोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. आपल्या ऐरावतावर स्वार होऊन देवराज इंद्र कुंभकर्णावर आक्रमण करायला निघाले. तेव्हा देवराजांनी आपलं महाभयंकर असं वज्र, दधीचीच्या हाडांनी बनलेलं वज्र कुंभकर्णावर सोडलं. बरं, या कुंभकर्णावर त्या वज्राचा किंचितही प्रभाव पडला नाही. थोडाफार मार लागला. त्यानं ते वज्र हाती घेऊन तोडून फेकून दिलं आणि मग तो चिडला. कारण देवराज इंद्र आपल्यावर वार करतोय म्हणजे चिडला. तो सरळ देवराज इंद्रावर धावून गेला. त्यानं इंद्राचा हत्ती ऐरावत त्याला पकडलं आणि ऐरावताचा एक दात उपसून काढला. विचार करा म्हणाला देवा रामा, विचार करा. एक दात उपसून काढला आणि त्याच ऐरावताच्या दाताने इंद्राच्या छातीवर प्रहार केला. या प्रहाराने इंद्र अक्षरशः तगमग होऊन पडला आणि स्वतःलाच वाचवत निघून गेला. ही इतकी प्रचंड ताकद या कुंभकर्णामध्ये आहे. देवराज इंद्रालाही त्यानं पराभूत केलं होतं. मग सगळे देव दानव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, देवा, अहो सृष्टी संपून जाईल, तुम्ही तरी काहीतरी करा. देवराज इंद्राची अवस्था बघून ब्रह्मदेवालाही संताप आला आणि ब्रह्मदेवानी याला युद्धात जिंकण्यापेक्षा किंवा याला मृत्यूदंड देण्यापेक्षा एक भयंकर शिक्षा दिली. ते म्हणजे त्याला कायम निद्रेत राहण्याचा शाप दिला, निद्रासन दिलं. यानंच पुन्हा ब्रह्मदेवाच्या हातापाया पडून थोडंसं वरदानात सूट मागून घेतली. ते म्हणाले, काहीतरी जगू द्या, काहीतरी खाऊ द्या. तेव्हा ब्रह्मदेवानी याला वरदान दिलंय की हा 6 महिने झोपेल, 1 दिवस उठेल, खाईल पिईल, तेवढा दिवस झाला की पुन्हा झोपेल. हा 6 महिने याची झोप असेल. 6 महिने जागन, 6 महिने झोपलेला असं नाही. एकाच दिवसापुरता उठेल आणि पुन्हा झोपी जाईल खाऊन. याला कायम झोप लागलेली असेल, हे वरदान त्याला दिलं. खरं तर हा शापच होता. हा 6 महिन्यांनी उठतो, वाटेल ते खातो आणि परत झोपतो. या युद्धात रामचंद्रा, रावणाला आपला पराभव दिसू लागलेला आहे. त्यामुळं कदाचित आपलं मोठं अस्त्र म्हणून रावणानं कुंभकर्णाला बाहेर काढलंय. त्याला झोपेतून उठवून बाहेर काढलंय. कुंभकर्णाच्या हातामध्ये 1 दिवस आहे आणि या दिवसात कुंभकर्ण या युद्धभूमीवर भयंकर काहीतरी घडवू शकतो. रामचंद्रा, हे लक्षात ठेवा. रामचंद्रासोबत या गोष्टी बोलत असतानाच कुंभकर्ण लंकेच्या द्वारातून बाहेर येतो आहे आणि तो जेव्हा बाहेर येतोय तेव्हा ती वानरसेना अक्षरशः भयचकित होतीये. कारण एक भला मोठा पर्वत वानरसेनेकडे चालत येत आहे असं वाटतंय. काय होतंय पुढे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज